अमरावतीत पुन्हा एकदा घरफोडीची घटना समोर आली आहे। पोटे टाउनशिप समोर असलेल्या अळणगाव पुनर्वसन भागात अज्ञात चोरट्यांनी पंजाबराव दुर्गे यांच्या घरात चोरी करत तब्बल 68,500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे। चोरट्यांनी घरात कोणी नसल्याची संधी साधत सज्जावरनं आत प्रवेश करून संपूर्ण घर उद्ध्वस्त करून ठेवले आहेत। या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे। अमरावती शहरातील पोटे टाउनशिप समोरील अळणगाव पुनर्वसन येथे रविवारी रात्री चोरीची घटना घडली। पंजाबराव दुर्गे हे आपल्या जुन्या गावी अळणगाव येथे शेतीच्या कामासाठी गेले होते। त्याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घरावर धाड टाकली। चोरांनी घराच्या जिन्यावरून सज्जावर चढत व्हेंटिलेटर मधून घरात प्रवेश केला। घरात शिरताच त्यांनी सर्व सामान अस्ताव्यस्त केले आणि कपाटांची तोडफोड करत रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा मुद्देमाल लंपास केला। सदर चोरीत चोरट्यांनी 43,000 रुपये रोख, सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 68,500 रुपयांचा मुद्देमाल चोरला। पंजाबराव दुर्गे मंगळवारी सायंकाळी घरी परतल्यावर ही घटना त्यांच्या लक्षात आली। त्यानंतर त्यांनी तात्काळ नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली। घटनास्थळी पोलिसांनी तपासाची सुरुवात केली असून फॉरेन्सिक टीमने तपासणी केली आहे। या भागात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या, ज्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पोलिसांनी परिसरात सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली असून संशयित चोरट्यांचा शोध सुरू केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस करीत आहेत। पंजाबराव गुलाबराव दुर्गे राहणार अळणगाव पुनर्वसन। मी बाहेर रविवारी 10 वाजता 10:30 बाहेरगाव गेलो। बाहेरगावला घराला पूर्ण बोलावलं आणि नंतर वापस मंगळवारी 5 वाजता घरी आलो तर मला चोरीचा प्रकार दिसला। ते सगळं अस्ताव्यस्त सामान पडलं होतं। त्याच्यात 43,000 रुपये नगदी आणि 4 ग्रामचे कापसं, 60 मणी, एक तोडल्याचा जोड हे चोरट्यानं चोरून नेले।